केलं तुम्ही? आजकालच्या ज्या मम्मीज आहेत ना ते जास्त कुठं नाही करत नाही. ते काय करतात पाट्यावर वाटत नाही किंवा मेणबत्तीवर कुटत नाही. ते काय करतात मम्मीज काय करतात कमी वेळेमध्ये कशामध्ये वाटतात? कशामध्ये वाटतात? मिक्सर. कशामध्ये वाटतात? बरोबर चालू केला का मिक्सर चालू आणि 2 मिनिटात काय होतं आपली रेसिपी तयार होते. मग त्याच्यानंतर आपण काय केलं ते गुळ आणि शेंगदाणे काय केले? काय केले? गुळाचा पाक करू शकता तुम्ही थोडा छोटासा आणि त्याच्यामध्ये ते शेंगदाणे टाकले. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी काय राहिलं आपल्याला टाकायचं? काय राहिलं? काय राहिलं? तूप टाकलं होतं का तुम्ही? तुम्हाला जर याच्यामध्ये जर आणखीन तुम्हाला जर काढायचं असेल याच्यामध्ये आणखीन चांगले लाडू करायचे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स आपण काय करू शकतो? ड्रायफ्रुट्स काय करू शकतो आपण? काजू, बदाम, पिस्ता हे पण टाकू शकतो. आपण हे लाडू आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू असतात. कसे लाडू असतात हे? पौष्टिक. तुमच्या बुद्धीसाठी, तुमच्या शरीरासाठी हे लाडू कसे आहेत? पौष्टिक आहेत, चांगले आहेत, सकस आहेत आणि तुम्ही ज्यांना या आहाराचं महत्त्व कळतं, ज्यांना पौष्टिकतेचं महत्त्व त्या सगळ्यांनी लाडू तयार करून आणलेले आहेत. बरोबर आहे. लाडू तयार करून तुमच्या मम्मीने दिले कारण की तुम्हाला मम्मीला माहिती का आमचे मुलं हे खातील तर आमच्या मुलांची तब्येत कशी होईल? चांगली होईल. आपल्या बॉडीमध्ये काही ताकद होईल. कशी ताकद? सांगा बरं. बॉडीमध्ये ताकद कशी? कशी? आता बघा हा ताकद कशी? कशी ताकद म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपल्या शरीराला शेंगदाण्याची म्हणजे ते शेंगदाण्यातून काय होतं? तेल निघतं की नाही? म्हणजे पौष्टिक तेलकट असतं की नाही शेंगदाणे? मग त्यापासून आपल्याला शरीराला तेल सुद्धा आवश्यक असतं आणि गुळ हे साखरेपेक्षा चांगलं असतं. म्हणून गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू तयार करायचे अधूनमधून ते खायचे. आणि तसे आपण खातो का? नाही. जीवन तसे आपण खातो का? नाही. म्हणून आपण लाडू गुळ शेंगदाण्याचे खायचे. आता गरिबांचे काजू बदाम म्हणजे कोणते? गुळ आणि शेंगदाणे. मोठी लोक असतात ते श्रीमंत लोक असतात ते काजू बदामचे लाडू खातात. आपण सामान्य लोक तसे खाऊ शकतो का? नाही. आपण काजू बदाम हेच आपल्यासाठी काजू बदाम आपले शेंगदाण्याचे लाडू हेच आपल्यासाठी काय आहे? काजू बदाम पिस्ता आहे. आपण अजून ते केले पाहिजे आणि खाल्ले पाहिजे. सगळ्यांनी छान छान लाडू तयार करून आणलेले आहेत. हे साहित्य आणलेले आहे. हे बघा करायचं हे कुणी केलेले आहेत? समृद्धी आणि तिच्या आईकडून केलेले आहे लाडू. दिसते का? ही प्रांजली तयार केलेले लाडू आणि दिसते का तुम्हाला? खूप छान केलेले आहे. ही आमची अनन्या मस्तपैकी लाडू तयार केलेले बघा अनन्याने छान. ही आमची पूर्वा. उभं राहायचं पटापट सगळ्यांनी उभं राहायचं. बघा हा आमचा स्वरूप बघा थोडंसं खालीच घेते. हा आमचं धैर्यशील आजोबा. उठतील का आज? उठतील का तुम्ही आज? छान छान लाडू तयार करून आणलेले आहे. दिसते का तुम्हाला? हे कोणाचे लाडू रे? हा हे आमचे साईचे बघा मस्त आहे. हे आमचे आणखीचे लाडू आहे छान मस्त केलेले. दिसतं का रे? हे आमचे शार्दूलचे आहेत. हे स्वरूपचे आहेत. हा आता बघा हे समोर मुलं. आता 2 मिनिटं तुम्ही खाली बसा. आता हे जे समोर मुलं बसलेले आहेत हे जे समोर मुलं बसलेले आहेत हे अतिशय हुशार मुलं आहेत. कोणते अतिशय हुशार मुलं आहेत? ह्या मुलांनी यांना मी सांगितलं होतं की लाडू तयार करून आणा किंवा तुम्ही साहित्य वर्गामध्ये घेऊन या. पण त्या मुलांनी लाडू तयार करून आणले का? त्यांना पौष्टिकतेचं आपलं शरीर हे सुदृढ व्हायला पाहिजे, सशक्त व्हायला पाहिजे असं त्यांना अजिबात कळत नाही. म्हणून त्यांनी लाडू तयार करून आणले का? आपलं शरीर सुदृढ आणि सशक्त होण्यासाठी ताकद शक्ती येण्यासाठी आपण असे पदार्थ अधूनमधून खाल्लं पाहिजे
आणि विशेष म्हणजे आपण रोज डब्यामध्ये भाजी पोळीचा डबा आपण रोज वर्गामध्ये आणला पाहिजे. भाजी पोळीचा डबा रोज आणायचा. मॅगी, नूडल्स, पास्ता, फास्ट फूड हे आणायचं. हो, भाजी पोळी आणायची. कारण की एक मुलगा डबा आणतो, एक मुलगा पास्ता आणतो, मग काय करतं सगळ्यांची नजर त्याच्यावर जाते. म्हणून तुम्ही असे पदार्थ डब्यामध्ये फास्ट फूड डब्यामध्ये आणायचं नाही. बर्गर, पिझ्झा हे पदार्थ डब्याला, वडे, पाव हे वर्गामध्ये आणायचे नाही. भाजी पोळीचा डबा रोज शाळेमध्ये आणायचा आहे. ठीक आहे, थँक्यू. या मुलांनी उद्या तुम्ही सगळ्यांनी लाडू तयार करून आणायचे, बाकीच्या मुलांना पण द्यायचे.